तोरणमाळ जायची तयारी चालू आहे। सकाळी 7 वाजता निघणार होतो आम्ही, पण 9 वाजून गेले। आता निघू थोड्या वेळात। ज्योतम कुठे निघाले आपण? कुठे? तोरणमाळला सगळे तयार होते हो। निघू आता आपण थोड्या वेळात। हा का ज्योतम कुठे निघाले? कुठे रे? तोरणमाळ तब्येत डाऊन आहे का तुझी? अरे यार ते बसले सगळे तिघ मागे हट्टे कट्टे गाडी लोड घेऊन राहिले एकदम ना रे। आम्ही तिघ मिळून तुम्ही दोघे बिहान इकडे बघा आज कुठे हे बघा आम्ही चाललोय आता। आबू झोपून गेलेली आहे, थकून गेली म्हणून तिने चेहरा खाली केलेला आहे आणि ते आपले बघून गाडी ड्रायव्हिंग करून आली घाटामध्ये। एकदम व्यवस्थित प्रवास चालू आहे सुखरूप। ब्रिज बघायला थांबलाय का तू? ब्रिज बघायचा आहे तुला? आता बघितला छोटासा ब्रिज। तोरणमाळ वन पर्यटन क्षेत्र राणीपूर प्रवेशद्वार मध्ये थांबले। आता चहा बिया पिऊन घेऊ। दोघी गाड्या थांबल्या इकडं आले ना, आम्ही चाललो आता चहा त्याला। हे काय खरं नाही। राणीपूरला थांबलो आता चहा प्यायला। आता इथून तोरणमाळचे घाट सेक्शन सुरू होऊन जाईल, म्हणजे सातपुडा पर्वताची सुरुवात या ठिकाणातून होऊन जाते। इथून जवळजवळ 25-30 किलोमीटर आता तोरणमाळ बाकी आहे आणि पूर्ण घाटाचाच आता रोड इथून चालू होऊन जाईल। ज्योतम बिस्किट खाऊ राहिला का ज्योतम? हा झाला का मी ना तुझा का काय घ्यायचंय? खाऊन पण घेतलं पॅक पण केले। हा का खाल्लं आणि काय बापरे एवढं खाऊन घेतले 3-4 पाकिट। चहा नाश्ता आता होऊन गेलाय। आता निघतो आम्ही तोरणमाळसाठी। कदाचित काल्या पाणीला थांबू। काल्या पाण्याला पण चांगला हिल्स म्हणजे बघण्यासारखं पुष्कळ आहे तिकडं, पण अस्वल वगैरे बनवलंय। बघू अस्वल कसं बनवलंय काय, मी तर काय पाहिलं नाही। आता तिथं गेल्यावर समजेल मोठं अस्वल बनवलंय म्हणे। बघू आता कसं काय बबलून त्यांची गाडी निघाली। आता आमची पण गाडी, आम्ही पण निघतो। आमचे लोक फार नाश्ता करण्यामध्ये जास्ती गुंग आहेत, येऊ राहिले आता घाईघाईत पळत। आता आम्ही पण निघतो। आता पुढे भेटू घाटामध्ये, घाट सेक्शनमध्ये आता भेटूया आपण। चला मग निघूया। चला शेवटी झाला नाश्ता बिष्टा, आता सगळे निघालो। तोरणमाळचा पायथा एका प्रकारे राणीपूर आहे। इथून ह्या गावापासून पुढे आता सगळे घाटच लागेल, घाट सेक्शन आहे। तर तोरणमाळ पर्यटन स्थळाचं गेट आहे, या गेटवर चार्जेस द्यावा लागतात। प्रत्येक व्हेकलला 100 रुपये चार्जेस आहे। पुढे बबल्या उभा आहे, जो चार्ज घेणार आहे त्याला कोणाला तरी साहेबांना काय माहीत कोणाला तरी फोन लावून दिला त्यांनी आणि विदाऊट पैसे भरता मग ते निघून गेले। पण आम्हाला तर भरावं लागेल आणि भरले मग आम्ही 100 रुपये। नागझिरी रोड चालू झाला। कोणता रोड आहे ज्योता? नागझिरीला आता गुदी गुदी होते।
सातपुडा पर्वत श्रृंखलेमध्ये आता घुसलो आपण. तिथून सगळे डोंगर घाट पर्वतच आता आपल्याला दिसतील. समोर बबल्यान त्यांची गाडी पण जाऊ राहिली आणि जोथम तर फार आनंदी आहे. स्विमिंग पूल ती स्लाइड राहते का गोल गोल. जंगलात जोथमला लॉयन का एलिफंट काहीतरी दिसला. काहीतरी सांगत होता तो. बघू काय सांगतो. काय दिसला जोथम? लॉयन विशेष पलटून दिला का आता? अरे पहिले लॉयन पण दिसला होता का? आणि काय करत होता तो? मंकीला धरत होता. खाऊन घेतलं. अरे बापरे. आणि मग एलिफंट कुठे बसला आता? झाडावर जाऊन बसला. खूप लांब. रिव्हर पण आहे. कुणाला कोणी खाल्लं? छोटा एलिफंट होता. मग आता Who is the Prime Minister of India? Who is the Prime Minister? कोण आहे Prime Minister? नाव काय? आणि who is the President of India? मुरमुरी इकडं पाणी आहे. आंबा जंगल मधून आलाय. आणि याला लॉयनने खाल्लं तर पण ते मुरमाची इकडून येतोय. खूप लांब आहे. नाही, त्या आंबाला लॉयनने खाऊन घेतलं तर. एका संबाला खाऊन घेतलं होतं असं. चला आता दुसऱ्या गाडीच्या कॅमेऱ्यामधून पण बघू काय तिकडं काय चालू आहे. आणि तिकडचा मला वाटतं व्हिडिओ काढणारा बच्चूदा आहे. आणि बच्चूदा पण चांगले व्हिडिओ काढू राहिला. तर बघू आपण त्यांच्या गाडीमधले पण काही सीन आता एक घेऊ. असं येते आबू. थोडं घेऊन घेऊ. तो सचिन ना त्याला एडिट करून देईल मग का नाही. 30 सेकंदाचे हा जास्त नाही घेते मी. सेंड नाही होणार कारण 30 सेकंदाचे. असं 16 हा बरोबर. हा ना रे याच्यात उलट क्लिअर दिसतं झालं. आवाज रेकॉर्डिंग पण आहे ना. कोणचा घाट आला आता? नागजिरी लेगा पाणी आता इथं आलेलं आहे. आम्ही बॅकग्राऊंडमध्ये कोणतं गाणं चालू आहे नीट आहे का? समोरचा माग इकडचा कॅमेरा चालू करायचा बापल्या. आतले बी दिसायला पाहिजे ना. नाहीये तसं. हा म्हटलं खालचं दाबा. हा कॅमेरा पलटला. दाबा ना अजून एकदा. फोटो काढायचा आहे का बाई? आबू बेड्यांचा बाजार भरलाय. कॅमेरा पलटवायचा पण माझ्या मोबाईलला. यांच्या गाडीमध्ये पण फार मजा येत होती असं वाटतं. कुठं फिरायला गेले काय ना काय विषय चालू राहतात आणि त्या विषयांमधूनच फार आनंद मिळत राहतो. तर मला तर बघताना आनंद होते. तुम्हाला पण आनंद होत असेल कदाचित असं वाटतं. यार मस्त सांगतो.
सीन भारी येऊ संगीत राहिली. पाहिजे ना प्रेमळ थोडीशी शूटिंग काढून म्हणजे नाही काळ्या पाण्याला थांबव बबले शूटिंग घ्यायला लागेल. आवाज बी येतो ना. त्या आठवणी राहून जातात ना. मग सचिन रेकॉर्ड करून ठेवून देतो. थोडंसं फास्ट फॉरवर्डच करून घेऊ आणि फटाफट पाहावं लागेल, नाही तर फार मोठा व्हिडिओ बनवून जाईल. घाटामधला पहिला स्टॉप काळा पाणी, तर त्या ठिकाणी पोहोचू आपण. आपली गाडी पूर्ण यायला पाहिजे ना. काढू दे ना ती पण. काळा पाणी आता इथं आलेले आहे आणि सगळे उतरले आता खाली. जरा देखावा बघत आहे. व्हिडिओ स्विच करू आता परत आपल्या कॅमेऱ्यावर. काला पाणी पॉइंटला थांबलो आता. तोरणा हिल रिसॉर्ट समोर जो दिसू राहिला आहे तो आसवर बनवला एकदम मोठा. जवळ जाऊन पण बघू कसं काय आहे. असं बनवलंय इकडे मस्त. जोथम हॅलो, कुठे आहे धबधबा? नाही दिसत. इकडे भालू बनवलाय त्यांनी, पण लपलाय तो झाडांमध्ये. तर तिकडे जाऊन बघावं लागतं जवळ, तेव्हा दिसतो. असा भालू आहे. सगळी गँग इकडं फिरू राहिली. नको रे, खाली नको फेकू ना. तसं नाही करायचं. काय फेकलं तुम्ही? इथं बघा रे, नुसतं खाली जवळ जायचं नाही. सुंदर सिनेरी. खाली धबधबा आहे पण आता तो सध्या दिसत नाही. ओ विहान, चढले काय वर? गेले? चला ना झरवा पाहिला. नाही गो बाई धरवा मी नाही. काला पाणीचं पाणी आहे ते काळं राहतं म्हणून त्याचं नाव काला पाणी ठेवलंय. आता हे पांढरं दिसत आहे पण पुढे गेलं का ते काळं होऊन जातं आणि म्हणून त्याचं नाव काला पाणी पडलंय. ना रे व्यान. डोंगराळ जंगली भागात पण कॅरी बॅग आणि बॉटल पडलंय तर ह्याच्याने निसर्गाला हानी होऊ शकते आणि म्हणून असं करू नये कोणी. जोथम पण आलाय रिव्हर पाहायला. रिव्हर पाहायला चालला? रिव्हर पाहायला चालला का जोथम? खाली जातो. सर्व स्पॉटला अशा प्रकारे रेलिंग आणि बसण्यासाठी सोय केली लोकांना. आणि तोरणमाळला जिकडे कुठे जाईल त्या सगळीकडे असं आपल्याला बघायला मिळेल. काला पाणीला पण आहे, सीताखाई, खडकी पॉईंट आणि सगळे तलाव बिलाव सगळीकडे असे स्पॉट त्यांनी बनवून ठेवलेले आहे. काही फोटो पण आहे काला पाणीला काढलेले, ते पण थोडे बघून घेऊ आपण.
आता 7 पायऱ्यांचा प्रवास सुरू करू परत तोरणमाळकडे. आयन बियन काय दिसत नाही का पण जेवता? हा? नाही पहिली पान कधी सगळे नाही दिसत आहे. कुठे गेले पण आता? कुठे गेले एलिफंट ते? नाही, कुठेच नाही गेले, दिसत नाहीये. गेले काय जेवायला? होय, कापून टाकलं का? नाही रे, उडून गेला. उडून गेला. रस्त्यावर एक खोलगी बसली होती, तिला वाटलं का तिला चेपून तर नाही टाकलं भाऊ गाडी खाली, म्हणून विचार होता कापून टाकला का. अरे ओय, या विंडो मधून ही विंडो उघडी आहे, एखादा टायगर नाही तर लॉयन आला आणि आपल्याला खेळला इकडून असं कुदला असा मध्ये, मग रे लॉयन वगैरे इकडून आला तर या विंडोतून काय होईल आपलं? नाही जेवणार आहे. हा? आता जेवणार. कोण? आपल्याला काय? आपल्याला जेवून गेलो, आपल्याला जेवणार तो. अरे बापरे, काय खरं रे भाऊ. बंद करतो का मग? मला बघायचंय. आणि वेली पडणे तर कोणी आला मंकी कुदला इथून, मंकी कुदला तर काय होईल आपलं? मग कीर्तने चावत. हा? मग कीर्तने चावत. नाही जावत ना, पण लॉयन आला तर खाऊ. जेवण करून गेलं ना आपलं. चला आता बबलू यांच्या गाडीतून पण काय व्ह्यू घेऊ. तोरणमाळ वन क्षेत्र घ्यायला गेलं बरोबर यायला पाहिजे. हा तोरणमाळ आलं हा म्हणजे समजेल सचिनला रेकॉर्ड करतो. तोरणमाळ वन पर्यटन क्षेत्रामध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. तो लेक बघ काय समोर तो. तोरणमाळ थंड हवेचे ठिकाण आणि थोडं गरम होत आहे, पण अधूनमधून हवा लागली का थंडावा वाटतो. फार निसर्गरम्य सुंदरसं वातावरण आहे. तोरणमाळला घुसताच पहिल्या इम्प्रेशनमध्ये हा तलाव दिसतो आणि तलाव पाहून मन एकदम असं आनंदित आणि उल्हासित होऊन जातं. सुंदर निसर्गाची रचना देवाने कशी केली ते बघितल्यावर आपल्याला पण मनाला आनंद वाटतो. पुढे बघू अजून पुष्कळ काही बघण्यासारखं आहे, त्या सगळ्या गोष्टी आपण बघूया. पाण्याला आले. इथं आपलं चर्च आहे. पुढे गेलं चालेल, चर्चला पण आता भेट देऊन येऊ आपण. चर्च एरिया आता तो ओळखू पण येत नाही ते चर्च कसं आहे काय आहे. सलाम संजुता, बरे? हा हा हा, सुंदर जागेवर बनलेलं चर्च आहे. अगदी तलावाच्या समोर, चर्चच्या समोर बिलकुल तलाव. 1998 मध्ये आम्ही इथं जवळजवळ 1 महिना राहिलो होतो. चर्च आहे आता त्याची कंडिशनच वेगळीच कंडिशन होऊन गेली. इथं बसायचो आम्ही जेवाय बिवायला. त्या बाजूला तर काय मग चर्च चालू आहे का बंद आहे. कोंबड्या पण आहे. इथून चर्चचं गेट आहे, हे दोघी इथं असं रूम आहे 2. तर सध्या बंद आहे. इथं नवीन चर्च बनवत आहे. चर्चच्या समोरच बिलकुल तलाव आहे. तलावामध्ये पण आता फार काय काय बनवून गेलं, हाऊस बोट वगैरे.
चर्च उघडता येईल का संजुदा? चर्च उघडता येईल? पायऱ्या होत्या 100 होत्या ना बच्चू ह्या पायऱ्या. 100 मधल्या 8-10 दिसत आहे. खालपर्यंत पायऱ्या होत्या त्या तलावामधून पाणी घेऊन यायचे आम्ही हंड्यामध्ये नाही तर बादल्यांमध्ये. एकेकाची पाळी राहायची. चालू ना संजुदा चर्च वापरमध्ये आहे हा इथेच चालू आहे प्रार्थना वगैरे सर. असं असं चर्च आहे. थंड वाटत एकदम मध्ये आले तर. कॅम्पला आले का इथं राहायचे आम्ही. चर्चमध्ये थंड एकदम. नाही रे जोता थंड आहे ना चर्चमध्ये. चर्चची बेल आहे आणि वाटत नाही ती बेल आहे पण ती बेलच येते. तिला वाजवायला काय माहित दगडाने वाजवतात का कशाने. फार जुनी बेल आहे. कशाने वाजवतात? इकडून दाखवू. इथून कशाने वाजवतात? इथून तो लोखंड मारत असेल ना. फोटोशूट चालू आहे इकडं. जा तिकडं तू एक. तलावाच्या मध्ये अशा प्रकारे त्या हॉटेलवाल्यांनी जेवणासाठी असे तरंगते रूम बनवले. बोटने तिकडं घेऊन जातात आणि मग तिथं जेवण वगैरे खाऊ शकतो आपण. फ्लोटिंग एका प्रकारे हॉटेल आहे ते. तोरमाळचा इथपर्यंतचा पार्ट आता आपण इथं संपूया. दुसरा पार्ट लवकरच बनवतो मग त्यानंतर दुसरा पार्ट आपण बघूया. चला मग सर्वांना सलाम. बाय.